पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीबाबत मोदी सरकारविरोधात ओमप्रकाश आज काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मेलडी चॉकलेट वाटून भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप सरकारचा सर्वसामान्यांचे कंपनी बोलणारे सरकारचा भाजप सरकारचा आर्थिक संकट असताना परदेशात जाऊन इतक्या पंतप्रधानांना मिळवण्यासाठी वाटणाऱ्या पंतप्रधानांचा या भाजप सरकारचा पेट्रोल डिझेल दरवाढी केलेल्या भाजप सरकारचा कहाँ गए अच्छे दिन कहाँ गए कहाँ गए कहाँ गए अच्छे दिन कहाँ गए कहाँ गए कहाँ गए अच्छे दिन कहाँ गए राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है काँग्रेस पक्षाचा विजय हो युवक काँग्रेस जिंदाबाद युवक काँग्रेस जिंदाबाद अली मुंडी वर पाय अली मुंडी वर पाय अली मुंडी वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय. काय सांगा? हो, हे ह्या सरकारची जी धोरणं आहेत ती सामान्य माणसांसाठी नाही आहे. ते आपल्याला वारंवार ते दाखवतात. चारी खांब जे आपले आहेत, पोलिसी म्हणा, पोलीस म्हणा आणि पत्रकारसुद्धा, माफ करा परंतु कोली मीडिया, ह्या सगळ्यांनी दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांचे हाल या सरकारला दिसत नाही. नॉर्वेला जाऊन नॉर्वेजियन लोकांचं सुद्धा ते उत्तर देऊ आपण 157 पोझिशनवर आहोत फ्रीडम ऑफ द प्रेसचा आणि वारंवार जगाच्या ह्याच्या पातळीवरती ज्याला स्वतःला विश्वगुरू म्हणतात त्यांचा विचार करावा. जग फिरून आपली किंमत वाढत नाही. चांगल्या पॉलिसीज, स्ट्रेंथ ऑफ फायनान्स, इकॉनॉमिक फायनान्शियल स्ट्रेंथ हा जेव्हा चांगला असतो तेव्हा जग आपल्याकडे नीट बघतं. स्वतःला विश्वगुरू मानून विश्वगुरू होत नाही. पंतप्रधानांना कळायला पाहिजे. या आत्म्याची तळतळाट आहे. या घामाने जे हे शेतकरी काम करतात आणि तुमच्या पोटात अन्न घालतात त्यांचा तर तुम्हाला कधीही विचार नाही. युवा पिढीचा तर अजिबात नाही. वारंवार नीट आणि इतर पेपर फुटतात याची तुम्हाला कल्पना नाही किंवा काळजी नाही असं म्हणावं का? व्यापम स्कॅम सगळ्यांना आठवतो का? हां, कुणी सुरू केला होता आणि कुठल्या स्टेटमध्ये सुरू झाला आणि ते विष कुठं कुठं पेरलं गेलं आहे? अजूनही मुलं आणि त्यांचे आई वडील रडून राहिले. याची काळजी आहे या सरकारला. म्हणून मी म्हणते सामान्य माणसांची अजिबात काळजी नाही. हे नुसतं जुमलाबाजी करून तुमचं मन तिकडं आकर्षित करतात आणि ते जे काय करायला लागले त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना येऊ नये, तुमची बुद्धी चालू नये, हेच त्यांचं ध्येय आहे. झाडं कापायची, पण शेतकऱ्याला मात्र झाडं कापायला आलं तर 10,000 एका झाडाला भरायला. हा कुठला न्याय आहे? आणि न्यायाधीश म्हणतात कॉकरोच. काय वाचा झाली? त्या पदावर जेव्हा तुम्ही बसता, त्या खुर्चीवर जेव्हा तुम्ही बसता, तर त्या खुर्चीची आबरू, लाज आणि देशाची राखायची असते. ते होऊन राहिलं आहे का आता? तुम्ही विचार करा सगळं. आज देशाची परिस्थिती बघितली तर पेट्रोल डिझेलचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत.
दर वाढवायचे होते तर पश्चिम बंगालचं इलेक्शन होतं, तमिळनाडूचं इलेक्शन होतं, त्यावेळीच वाढवायचे ना. युद्ध हे बरेच 2-3 महिन्यापासून चालू आहे, परंतु दर वाढवायला ज्यावेळी यांचे इलेक्शन संपले, त्यांचे रिझल्ट लागले की मग दर वाढलेले आहेत. म्हणजे लोकांना काही कळत नाही का? लोक काय येडे आहेत का? म्हणजे तुमचं जे काय चाललंय ते फक्त इलेक्शन जिंकायसाठीच चाललंय. लोकांची अजिबात काळजी नाही. इथं लोक उन्हात अनात तळमळत्यात, पेट्रोल नाही, डिझेल नाही, गॅस नाही, महागाई गगनाला भिडल्या. आणि आपले पंतप्रधान जाऊन परदेशामध्ये जर मेलोडी चॉकलेट जर तिथं ही करत असतील तर अतिशय देशात लोकांना याच्याविषयी चीड आहे. लोक बोलून दाखवत नाहीत म्हणून तुमचं चाललंय. पण इथून पुढच्या काळामध्ये लोक रस्त्यावर उतरतील आणि संघर्ष करतील. देशामध्ये पेट्रोल डिझेलचा विषयी काहीतरी सोय केली पाहिजे. आपण कुठवर दुसऱ्या देशावरती निर्भर राहणार आहे. आपण ज्यावेळी दुसऱ्या देशातून डिझेल येते, पेट्रोल येते, गॅस येते, तेव्हा आपली चूल पेटते. पण तुम्ही कसं आत्मनिर्भर भारत म्हणताय किंवा स्टार्टअप इंडिया म्हणतोय आपण, परंतु प्रत्येक गोष्टीवरती आपण दुसऱ्या देशावरती अवलंबून आहे. मग तुम्ही 10-12 वर्ष झालं काँग्रेसवरती टीका करून तुम्ही सत्तेत आलात आणि 10-12 वर्ष झालं तुम्ही काय करताय? मग तुम्ही कुठंतरी त्या अणुऊर्जेवरती, सौर ऊर्जेवरती काम करायला पाहिजे, देशाला इंडिपेंडंट करायला पाहिजे. परंतु अजिबात इकडे लक्ष नाही पंतप्रधानांचं. फक्त इलेक्शन जिंकणं एकमेव मोठं फक्त भाजपचं हा आहे की इलेक्शन जिंकणं, आपल्या मित्रपक्षांना खाली बसवणं, काँग्रेसला बदनामी करणं, अजून नेहरूंचीच नावं घेतात. म्हणजे 10-12 वर्ष झालं तुम्हाला सत्ता दिल्या, तुमचं नाव कधी तुम्ही घेणार? प्रत्येक वेळी काँग्रेसवरती टीका करूनच तुम्ही इलेक्शन जिंकणार का? याच्याविषयी तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर हे पेट्रोलचे जर असेच वाढत राहतील, गॅसचे जर असेच वाढत राहतील, महागाई अशीच वाढत राहील तर सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढे आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सांगू शकतो.